अभय एक्सलट गणेशोत्सव मंडळ नागठाणे सातारा प्रस्तुत राष्ट्रीय व राज्य स्मारक जनजागृती माहिती सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत दीक्षाभूमी स्तूप नागपूरमधील दीक्षाभूमी हे देशातील सर्वात मोठे स्तूप आहे। ते 14 एकर जागेवर उभारण्यात आले असून त्यावर 3 कोटी रुपये इतके खर्च करण्यात आले होते। स्तूपाची उंची 120 फूट असून स्तूपाचे शिल्पकार शिवदानमल आहे। स्तूपाच्या चारही दिशेला जगप्रसिद्ध सांची स्तूपासारखे अप्रतिम तोरणद्वार उभारले आहेत। या स्तूपाचा कोनशिला समारंभ 27 जून 1988 साली जागतिक बौद्ध परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत अल्बर्ट एडिसिंगे यांच्या हस्ते करण्यात आले। 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेच्या अन्यायकारकता आणि सामाजिक विषमता विरुद्ध परिपाक म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला, जो समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेवर आधारलेला आहे। दीक्षाभूमी ही त्यांच्या धर्मक्रांतीची सुरुवात मानली जाते। त्यांच्या नेतृत्वाखालील धर्मदीक्षा कार्यक्रमात सुमारे 5 लाख लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। दीक्षाभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे। बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने समाजातील अनेक लोकांना स्वतःच्या अस्तित्वाचा, सन्मानाचा आणि समानतेचा अधिकार मिळाला। आजही अनेक जण बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करत सामाजिक न्यायासाठी काम करत आहेत। आज दीक्षाभूमी एक प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळ आहे। येथे एक भव्य स्तूप उभा आहे, जो या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून बांधला गेला आहे। दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक येथे येऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतात। विशेषतः विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणावर भक्तगण एकत्र येतात, जेव्हा बौद्ध धर्माची शिकवण आठवली जाते। या भव्य दिव्य स्तूपाचे उद्घाटन महामहिम राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी 18 डिसेंबर 2001 रोजी केले। दीक्षाभूमी परिसरात डौलाने उभा असलेला बोधिवृक्षही आढळतो, ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम यांना बुद्धत्व प्राप्त झाले। येथे कुटुंबातील वास्तव त्याच परिसरात 22 प्रतिज्ञा लिहिलेला स्तंभही आहे। दीक्षाभूमी ही नागपूरची शान आहे, जी आपल्या देशातील सामाजिक क्रांतीचा प्रतीक म्हणून उभी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांचे विचार हे आपल्याला सामाजिक विषमता नष्ट करण्याच्या दिशेने प्रेरणा देत राहतील। आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचा आदर करत समाजात समानता आणि बंधुता यांचे महत्त्व वाढवावे।